प्रभागनीय आम्ही बैठका घेतल्या, प्रभागनीय लोकांशी संवाद साधून चर्चा केली, उमेदवारांची मुलाखती घेतल्या नाही ते येणाऱ्या काळात घेतल्या जातील. अत्यंत लोकांना काँग्रेस पक्षाला मानणारा या संधीत एक मोठा वर्ग आहे, तो सेक्युलर विचारधारेचा आहे, तो काँग्रेसला मानणारा आहे. अनेक लोक या आशाने तिथे गेले होते की कदाचित आम्हाला उमेदवारी मिळेल, आम्हाला योग्य स्थान मिळेल. आज आता आजच्या सभेमध्ये तुम्ही पाहताय कोणाला किती स्थान मिळालं, कुणाची कुठं नावं होती. काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे. येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत. सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, ते मूलभूत प्रश्न म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुटले गेले नाहीत प्रश्न, मोठमोठे जे टेंडर काढले गेले, टेंडरची कामं ती पुरी जी झालेली नाही, असे अनेक विषय सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. मला खात्री आहे, मी आता इतर पालकांवर आज बोलणार नाही की येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीत अनेक प्रसंग, अनेक सभा होईल, त्याच्यात अनेक गोष्टी बोलता येतील. पण हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीने लढू. असं काही नाही, उलट विखुरलेली नाही, उलट पूर्वी विखुरलेली होती आणि आता उलट जे विश्वजित कदम, विशाल पाटील, आम्ही म्हणून जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आज सांगली शहरात काम करत आहेत, आजी माजी नगरसेवक जे काम करत आहेत, ते काँग्रेसच्या विचारांनी ताकदीने काम करत आहेत. आज आम्ही सगळी चांगली टीम म्हणून काम करणार आहोत आणि शहराध्यक्षपदाचा निर्णय झालेला आहे, तो अवघ्या 1-2 दिवसातच जाहीर होईल. मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं ताकदीने आम्ही निवडणूक लढतोय. काँग्रेस ताकदवान आहे, मुळात रुजलेली काँग्रेस आहे. तुम्ही पाहाल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये चांगले सक्षम उमेदवार काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमधून लढतील आणि ते सगळे निवडून सुद्धा येईल. परवा संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून पहाटे 1:30 वाजेपर्यंत सांगली शहर, मिरज शहर आणि कुपवाड या तिन्ही शहरातले सगळे आमच्या पक्षाचे पदाधिकारी, जे काँग्रेस पक्षामध्ये जे नगरसेवक हाताचे चिन्ह निवडून आले, जे काँग्रेस सोबत आहेत, ती सगळी नगरसेवक होती. जे निवडणूक लढलेले नगरसेवक आहेत, असे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत असे अनेक उमेदवार त्या बैठकीला उपस्थित होते. प्रभागनीय आम्ही बैठका घेतल्या, प्रभागनीय लोकांशी संवाद साधून चर्चा केली, उमेदवारांची मुलाखती घेतल्या नाही ते येणाऱ्या काळात घेतल्या जातील. कारण चुकीच्या आशा आम्हाला प्रेरित करायच्या नाहीत, कारण इथं अजून जागा वाटपाच्या चर्चा आम्हाला करायच्या आहेत. त्याचा एक थोडं राऊंड झालेला आहे, पण डिटेल राऊंड येणाऱ्या दिवसांना आम्ही करणार आहोत. म्हणून काही नाही, काँग्रेस अत्यंत लोकांना काँग्रेस पक्षाला मानणारा या संधीत एक मोठा वर्ग आहे, तो सेक्युलर विचारधारेचा आहे, तो काँग्रेसला मानणारा आहे आणि तो 100% मला खात्री आहे की इथे चांगले उमेदवार म्हणून आम्ही ती निवडणूक लढू. मला माहिती आहे दुसऱ्या पक्षावर बोलणं मी काय योग्य नाही. अनेक लोक या आशाने तिथे गेले होते की कदाचित आम्हाला उमेदवारी मिळेल, आम्हाला योग्य स्थान मिळेल. आज आता आजच्या सभेमध्ये तुम्ही पाहताय कोणाला किती स्थान मिळालं, कुणाची कुठं नावं होती आणि म्हणून मला काही डिटेल बोलायचं नाही या सगळ्या गोष्टीवर. म्हणून या ठिकाणी आज घरचा आहे, कदाचित भाजपचा काही लोकांना मिळत असेल, म्हणून एवढंच मला म्हणायचंय की इथे जे काय चालेल ते त्यांचं ते चालेल, परंतु आमच्याकडे चांगले सक्षम उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडे आणि आम्ही एकत्रित पद्धतीने आणखी चांगले उमेदवार या ठिकाणी शोधून घेऊन त्यांना देऊ.